नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2024 तर्फा जागांचा जर विचार केला जवळपास विद्यार्थी मित्रांनो 40 ते 42 हजार जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर या भरतीमध्ये जे लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर इंटरव्ह्यू सुद्धा नाही आहे या भरतीमध्ये, त्याचबरोबर या भरतीमध्ये ग्राउंड सुद्धा नाही आहे, त्याचबरोबर उंचीची सुद्धा काही अट नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो हे 10वीच्या पर्सेंटेजवर होणार आहे। 10वीच्या टक्क्यावर तुमचं या ठिकाणी ग्रामीण डाकसेवक पोस्ट ऑफिस जीडीएस मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होणार आहे। तर चांगली जे हे भरती निघत आहे 40 ते 42 हजार जागांसाठी आणि या भरतीचे फॉर्म भरणे कधीपासून चालू होणार आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय आहे, सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर कट ऑफ सुद्धा किती जाऊ शकतो यावर सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। ठीक आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक या भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला या ठिकाणी 10वी मध्ये किती पर्सेंटेज पडलेले आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो या कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की मुलांना या ठिकाणी किती पर्सेंटेज आहे। तर कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला या ठिकाणी किती टक्के आहे 10वी मध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ची जी भरती आहे हे जे आहे जवळपास 40 ते 42 हजार प्लस जागांसाठी निघत आहे। तर मी या ठिकाणी असं का सांगत आहे, कारण की जेव्हा सुद्धा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघते तर ते जे विद्यार्थी मित्रांनो 30 आणि 40 हजार जागांसाठीच ते भरती निघते आणि महाराष्ट्रातील दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक या भरतीमध्ये होते। ठीक आहे, तर यामध्ये काय की लेखी परीक्षा सुद्धा नाही, इंटरव्ह्यू सुद्धा नाही आहे, ग्राउंड सुद्धा नाही, उंचीची सुद्धा काही अट नाही। तर 10वीच्या पर्सेंटेजवरच मुलांचं डायरेक्ट या ठिकाणी सिलेक्शन होते। तर दरवर्षी जे पोस्ट ऑफिस जीडीएस ची भरती येत असते तर 2022 ला सुद्धा 40 हजार प्लस जागांसाठी आली होती आणि 2023 ला सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो 30,146 जागांसाठी ही भरती आली होती। ठीक आहे, तर दरवर्षी ही भरती निघते आणि हे जे भरती आहे मे महिन्यातच येत असते। तर यावर्षी सुद्धा मे महिन्यातच हे पोस्ट ऑफिस जीडीएस ची भरती आली असती, पण काही कारणाने ही जे मे महिन्यामध्ये आली नाही, काऊन की लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या त्या कारणाने जे पोस्ट ऑफिस जीडीएस ची भरती जे विद्यार्थी मित्रांनो लवकर आली नाही आहे। ठीक आहे, तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक या भरतीचं जे शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे तर या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो की पोस्ट ऑफिस जीडीएस जी भरती आहे जे विद्यार्थी मित्रांनो तर या भरतीचे जे फॉर्म आहे येत्या 15 जुलै पासून जे फॉर्म भरण्याला सुरुवात होऊ शकते। तर 15 जुलै पर्यंत या भरतीचे फॉर्म भरणे सुरू होणार आहे। ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये फी सुद्धा लागत नाही। तर तुम्हाला नक्कीच यामध्ये फॉर्म भरायचा आहे। तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी फी फक्त 100 रुपये ठेवण्यात आले आणि एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। त्याचबरोबर आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। एससी एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर नक्कीच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, कारण की यामध्ये 100 रुपये फी आहे जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी आणि एससी एसटी कॅटेगरीला तर या भरतीमध्ये फीस नाही आहे। ठीक आहे, तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा, जाऊ गेले 100 रुपये, कारण की 100 रुपयामध्ये नोकरी भेटणं जे विद्यार्थी मित्रांनो हे सर्वात मोठी गोष्ट आहे। ठीक आहे, नोकरी लागली पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे। ठीक आहे, तर फॉर्म भरून टाकला तर किस्मताचं आपल्या जर किस्मतात जर असेल मित्रांनो तर नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते। ठीक आहे, तर मागची जी भरती होती मागच्या वर्षीची जी भरती होती आणि पोस्ट ऑफिस जीडीएसचे जे विद्यार्थी मित्रांनो एकच कट ऑफ लिस्ट लागत नाही, तर याच्या जवळपास 7 ते 8 लिस्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो लागते। ठीक आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांचा जो कट ऑफ लागला होता मागच्या भरतीमध्ये काही 90च्या वरती सुद्धा लागला होता, 91च्या वरती सुद्धा लागला होता आणि जे काही डिव्हिजन होते विद्यार्थी मित्रांनो काही डिव्हिजनचा जो कट ऑफ हा 55 वर सुद्धा लागला होता एसटी कॅटेगरीचा, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा 65 झालं, 60 झालं, अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो 60च्या वरती सुद्धा कट ऑफ लागला होता। तर त्यामुळेच मी तुम्हाला या ठिकाणी थंबनेलवर सांगितलं की 60% वाल्यांचा सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, तर आपल्याला जे मित्रांनो आपण जर योग्य ठिकाणी जर फॉर्म भरला तर नक्कीच या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते। काही ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो
मित्रांनो कट ऑफ कमी सुद्धा लागतो आणि काही डिव्हिजनचा कट ऑफ जास्त हाय सुद्धा लागतो। ठीक आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी भरती आहे जे विद्यार्थी मित्रांनो एकदम शाई ड्यूटी आहे, कारण की सरकारी नोकरी आहे मेन म्हणजे, आणि पगार सुद्धा चांगला भेटते आणि 5च घंट्याचं काम आहे आणि आपल्याला ऑफिसमध्येच त्या ठिकाणी बसून राहावं लागते 5 घंटे आणि कामाचं सुद्धा जास्त प्रेशर नसते। तुम्ही ग्रामीण भागामध्ये असाल तर तुम्हाला माहित आहे या ठिकाणी तर जास्त त्यांच्यावर जे विद्यार्थी मित्रांनो कामाचं या ठिकाणी भार नसते। ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी भरती एकदम शाई ड्यूटी आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला जॉब भेटू शकते, आपल्या गावामध्ये सुद्धा आपल्याला जॉब भेटू शकते, कारण की गावानुसार या ठिकाणी गावावाईज या ठिकाणी पोस्ट रिक्त असते। प्रत्येक गावाच्या जागा या ठिकाणी खाली असते। आता मी सर समजा या ठिकाणी परभणीचा आहे किंवा मग मी या ठिकाणी सोलापूरचा आहे किंवा मी या ठिकाणी चंद्रपूरचा आहे समजा। ठीक आहे। तर माझ्या गावापासून जेवढे पण जवळचे गाव आहे तर त्या ठिकाणी जागा रिक्त असते। तर जे पण डिव्हिजन येते, चंद्रपूर डिव्हिजन झालं, अमरावती डिव्हिजन झालं, बुलढाणा डिव्हिजन झालं, नागपूर डिव्हिजन झालं, त्याचबरोबर सोलापूर डिव्हिजन झालं, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन झालं, परभणी डिव्हिजन झालं, तर गावागावानुसार जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जागा रिक्त असते। ठीक आहे। तर दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात जे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यातील गावात या ठिकाणी जागा रिक्त असते। तर आपल्याला जर चांगले टक्के असेल तर आपल्या गावामध्ये सुद्धा आपलं सिलेक्शन होऊ शकते किंवा आपल्या गावाच्या जवळपास सुद्धा आपलं सिलेक्शन होऊ शकते। जसं मी या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो समजा नागपूरचा आणि माझ्या गावापासून जेवढं पण ज्या ठिकाणी जागा रिक्त असेल, माझ्या गावाजवळ समजा 4-5 किलोमीटर जे गाव असलं आणि मी त्या ठिकाणी फॉर्म भरला तर तिथं सुद्धा माझं सिलेक्शन होऊ शकते। म्हणजे सांगायचं एवढं की आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला जॉब भेटू शकते, पोस्ट ऑफिस जीडीएस मध्ये आपल्या गावामध्ये सुद्धा भेटू शकते, कारण की प्रत्येक गावागावाच्या जागा रिक्त असते डिव्हिजन वाईज। ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे नोकरी आहे। ठीक आहे। गव्हर्नमेंट जॉब आहे, सरकारी नोकरी आहे आणि यामध्ये जे 3 पदे आहे, पहिले जे या ठिकाणी ब्रँच पोस्ट मास्टर आहे। ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार या ठिकाणी जे 12,000 ते 29,000 पर्यंत भेटणार आहे आणि तुमचं जर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये सिलेक्शन झालं, हे दुसरं पद आहे, तर यामध्ये पगार 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे। त्याचबरोबर तुमचं जर सिलेक्शन जे आहे विद्यार्थी डाक सेवक मध्ये झालं तर डाक सेवकला जो पगार आहे तर हा 10,000 ते 24,000 पर्यंत डाक सेवकला पगार आहे। ठीक आहे। तर चांगली जे हे ड्यूटी आहे विद्यार्थी मित्रांनो चांगलं म्हणजे पगार सुद्धा चांगला आहे यामध्ये 10,000 ते 24,000 पर्यंत। ठीक आहे। तर चांगली सरकारी नोकरी आहे, आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला जॉब भेटू शकतो। ठीक आहे। आणि यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला काम कोणतं करावं लागणार आहे तर पहा ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन लेनदेन करावं लागणार आहे, डाक उत्पाद आणि सेवाचं तुम्हाला या ठिकाणी वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइसचं मोबाईलचं या ठिकाणी तुम्हाला ध्यान ठेवावं लागणार आहे। त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला जे काम करावं लागणार आहे तर पहा तिकीट आणि स्टेशनरी विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी तुम्हाला करावं लागणार आहे, सरकारी योजना आहे तर जे घरी घरी जाऊन तुम्हाला या ठिकाणी प्रचार करावा लागणार आहे, तर एवढं तुम्हाला काम करावं लागणार आहे। आणि डाक सेवक मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी तुम्हाला करावं लागणार आहे, तर हे काम तुम्हाला या ठिकाणी पोस्ट ऑफिस मध्ये करावं लागणार आहे। ठीक आहे। तर पहा लवकरच जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक या भरतीचे फॉर्म भरणे सुरू होत आहे। ठीक आहे। तर तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहताय, कोणत्या गावावरून पाहताय हे जे विद्यार्थी मित्रांनो कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी वाटणार आहे की आपला व्हिडिओ कुठपर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे। ठीक आहे। आणि तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे विद्यार्थी मित्रांनो हे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही, मला सुद्धा एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की मुलांनी या ठिकाणी किती टक्के या ठिकाणी पडलेले आहे। ठीक आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर पोस्ट ऑफिस जीडीएसच्या जागा लवकरच निघत आहे, 10वी पास साठी महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, पोस्ट ऑफिस जीडीएस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।